नमस्कार. आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सबद्दल बोलणार आहे. हा एक ॲडव्हान्स टेन्स आहे, पण तो कसा वापरायचा आणि कशी वाक्य बनवायची ते नक्की बघा. तुम्हाला नक्की त्याचा उपयोग होईल. What is the present perfect continuous tense? It talks about an action that started in the past. म्हणजे हे ॲक्शनबद्दल सांगतो जी पास्टपासून म्हणजे भूतकाळापासून चालू आहे आणि आत्ता सुरू आहे. द ॲक्शन कंटिन्यूअस टिल नाऊ ऑर हॅज जस्ट स्टॉप्ड. म्हणजे काय की ॲक्शन कंटिन्यू आहे आत्तापर्यंत किंवा नुकतीच संपली. मेन फोकस इज ऑन ड्युरेशन, हाऊ लाँग. म्हणजे काय ड्युरेशन जो कालावधी आहे त्याच्यावर फोकस आहे याचा. एक्झाम्पल बघूया. आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 3 इयर्स. म्हणजे मी 3 वर्ष झाले इंग्लिश शिकत आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की इथे ड्युरेशनवर फोकस आहे. म्हणजे किती वेळ झाला आहे त्या वेळेवर फोकस आहे. फॉर एक्झाम्पल ॲक्शन काय आहे, स्टार्ट झाली आहे पास्टमध्ये आणि कंटिन्यू कुठे होते प्रेझेंटमध्ये. म्हणजे आय हॅव बीन स्टडिंग फॉर 3 आवर्स म्हणजे मी 3 तास झाले काम करत आहे. म्हणजे आत्ता पण ती सुरू आहे म्हणून त्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. When do we use the present perfect continuous tense? We use it when duration is important. म्हणजे ड्युरेशन महत्त्वाचं आहे तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. टू आन्सर हाऊ लाँग म्हणजे किती कालावधी झाला आहे ते सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. वेन ॲन ॲक्शन इज स्टील कंटिन्युईंग म्हणजे काय द ॲक्शन आत्ता सध्या चालू आहे. आणि वेन ॲन ॲक्शन रिसेंटली स्टॉप बट रिझल्ट इज विजिबल म्हणजे ॲक्शन नुकतीच संपली आहे आणि रिझल्ट विजिबल आहे, रिझल्ट दिसतोय, तर तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. एक्झाम्पल, शी हॅज बीन स्टडिंग फॉर 4 आवर्स म्हणजे ती 4 तासापासनं अभ्यास करत आहे. ही लुक्स टायर्ड. ही हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. तो दमलेला दिसतोय. तो सकाळपासून काम करत आहे. आता अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर किंवा पॉझिटिव्ह स्ट्रक्चर किंवा सकारात्मक आपण रचना बघतोय. सब्जेक्ट करता प्लस हॅज ऑर हॅव प्लस बिन प्लस वर्ब प्लस आय एन जी म्हणजे काय V1 बेस फॉर्म प्लस आय एन जी वापरणार आणि त्याच्यानंतर फॉर किंवा सिन्स येणार आहे प्लस टाईम. सो ह्याच्यामध्ये की वर्ड्स काय आहे तर बिन आहे, वर्ब प्लस आय एन जी आणि फॉर किंवा सिन्स. सिंग्युलर सब्जेक्ट्सची अफर्मेटिव्ह म्हणजे सिंग्युलरची उदाहरणं बघूया आपण. आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 इयर्स म्हणजे मी 2 वर्ष झाले इंग्लिश शिकत आहे. ही हॅज बीन वर्किंग हिअर सिन्स 2020. तो इथे 2020 पासून काम करत आहे. शी हॅज बीन प्रॅक्टिसिंग डेली फॉर 6 months. ती 6 महिने झाले दररोज प्रॅक्टिस करते. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत आहे. यू हॅव बीन प्रिपेअरिंग फॉर दी एक्झाम फॉर 2 weeks. तू 2 आठवडे झाले एक्झामची तयारी करत आहे. एक्झाम म्हणजे परीक्षा. प्लुरल सब्जेक्ट यू हॅव बीन अटेंडिंग क्लासेस फॉर 3 months. तू 3 महिने झाले क्लासेस अटेंड करत आहे. वी हॅव बीन वेटिंग फॉर 1 hour. इथे ॲन आवर पण म्हणू शकतो. आपण 1 तासापासून वाट पाहत आहोत. दे हॅव बीन वॉचिंग TV सिन्स इव्हिनिंग. ते संध्याकाळपासून TV बघत आहेत. नेगेटिव्ह फॉर्म्युला नकारार्थी बघूया. सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस नॉट प्लस बिन प्लस वर्ब आय एन जी प्लस फॉर ऑर सिन्स प्लस टाईम फॅक्टर असणार आहे. तर नॉट कुठे वापरलं आहे, हॅज किंवा हॅव असेल त्याच्यानंतर नॉट येणार, त्याच्यानंतर बिन आणि पुढचं वाक्य असेल. सिंग्युलर सब्जेक्ट
एकवचनी सब्जेक्ट असताना काय वाक्य होतंय? आय हॅव नॉट बीन स्लीपिंग वेल फॉर मेनी डेज. मी बरेच दिवस झाले व्यवस्थित झोपत नाहीये. ही हॅज नॉट बीन अटेंडिंग क्लासेस सिन्स लास्ट वीक. लास्ट वीकपासून तो क्लासेस अटेंड करत नाहीये. शी हॅज नॉट बीन प्रॅक्टिसिंग इंग्लिश फॉर अ लाँग टाईम. ती बराच काळ झाला इंग्लिशचा सराव करत नाहीये. इट हॅज नॉट बीन वर्किंग प्रॉपरली सिन्स मॉर्निंग. म्हणजे सकाळपासून हे व्यवस्थित काम करत नाहीये. यू हॅव नॉट बीन लिसनिंग केअरफुली फॉर सम टाईम. थोडा वेळ झालाय तू लक्षपूर्वक ऐकत नाहीयेस. प्लुरल सब्जेक्ट नेगेटिव्ह बघूया. यू हॅव नॉट बीन फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स फॉर मेनी डेज. बरेच दिवस झाले तुम्ही इन्स्ट्रक्शन्स किंवा सूचना पाळत नाहीयेत. वी हॅव नॉट बीन एक्सरसाइजिंग फॉर अ मंथ. आम्ही 1 महिना झाला एक्सरसाइज करत नाहीयेत. दे हॅव नॉट बीन रिस्पॉन्डिंग सिन्स यस्टरडे. कालपासून ते आम्हाला प्रतिसाद देत नाहीयेत. इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला म्हणजे प्रश्न असेल तर हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस बिन प्लस वर्ब आय एन जी प्लस फॉर किंवा सिन्स प्लस टाईम फॅक्टर असणार आहे. आता सिंग्युलरची बघूया, म्हणजे एक वचनी वाक्य बघूया. हॅव आय बीन स्पीकिंग क्लिअरली फॉर लॉंग. मी क्लिअरली बराच वेळ झाला बोलतोय का? हॅज ही बीन वर्किंग हिअर सिन्स 2020. तो 2020 पासून इथे काम करतोय का? हॅज शी बीन प्रिपेअरिंग फॉर 2 hours. ती 2 तासापासून तयारी करत आहे का? हॅज इट बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत आहे का? हॅव यू बीन प्रॅक्टिसिंग इंग्लिश फॉर an hour किंवा हॅव यू बीन प्रॅक्टिसिंग इंग्लिश फॉर 1 hour. तू 1 तासापासून इंग्लिशची प्रॅक्टिस करत आहेस का? किंवा तू 1 तासापासून इंग्लिशचा सराव करत आहेस का? प्लुरल बघूया आपण. हॅव यू बीन अटेंडिंग सेशन फॉर 3 months. तुम्ही 3 महिन्यापासून सेशन अटेंड करत आहात का? किंवा सेशनला उपस्थित राहत आहात का? हॅव वी बीन वेटिंग फॉर अ लाँग टाईम. आम्ही खूप वेळापासून वाट पाहत आहोत का? हॅव दे बीन ट्रॅव्हलिंग डेली सिन्स लास्ट वीक. ते मागच्या आठवड्यापासून दररोज प्रवास करत आहेत का? आता WH क्वेश्चन्सचं स्ट्रक्चर काय? तर WH वर्ड असेल, त्याच्यानंतर हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस बिन प्लस वर्ब आय एन जी प्लस क्वेश्चन मार्क. यूज टू गेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. म्हणजे काय? स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपण WH क्वेश्चन्सचा इथे वापर करतो. WH क्वेश्चन एक्झाम्पल्स. व्हॉट हॅव यू बीन डुईंग फॉर लास्ट 2 hours. 2 तासापासून तू काय करतोयस? वेन हॅव यू बीन प्रॅक्टिसिंग इंग्लिश. तू केव्हापासनं प्रॅक्टिस करत आहे इंग्लिशची? वेअर हॅज शी बीन वर्किंग फॉर द पास्ट 5 years. ती कुठे 5 वर्षापासून काम करत आहे? हू हॅज बीन टीचिंग यू सिन्स लास्ट मंथ. मागच्या महिन्यापासून तुला कोण शिकवत आहे? वाय हॅव यू बीन वेटिंग फॉर सो लॉंग. तू बराच काळ का वाट बघत आहेस? आता हाऊ लॉंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे इथे या टेन्ससाठी स्पेसिफिकली. हाऊ लॉंग हॅव यू बीन लर्निंग इंग्लिश. किती काळ तुम्ही इंग्लिश शिकत आहात? हाऊ लॉंग हॅज ही बीन वर्किंग हिअर. तो किती काळ इथे काम करत आहे? हाऊ लॉंग हॅव दे बीन प्रिपेअरिंग फॉर एक्झाम्स. ते किती काळ एक्झामची तयारी करत आहेत? इफ द क्वेश्चन इज हाऊ लॉंग, दिस टेन्स
फिट्स बेस्ट. म्हणजे काय, हा जर क्वेश्चन हाऊ लॉंग असेल तर हा टेन्स इथे व्यवस्थित बसतो. आता कॉमन टाइम एक्सप्रेशन्स बघूया. फॉर असेल तर 2 hours, 5 years, अ लॉंग टाइम, त्याच्यासाठी आपण फॉर वापरतो. आणि मॉर्निंग, 2020, मंडे, म्हणजे एक स्पेसिफिक टाइम असेल जिथून सुरू होतोय त्याच्यासाठी आपण सिन्स वापरतोय. ऑल डे, ऑल वीक असं जर मागेपासनं चालू असेल तर आपण इथे ऑल डे, ऑल वीक पण वापरू शकतो. लेटली, रिसेंटली, फॉर मेनी डेज म्हणजे काय, उशिरापर्यंत किंवा नुकतंच, खूप दिवस झाले. की पॉईंट्स टू रिमेंबर, महत्त्वाचे बुलेट पॉईंट्स म्हणू शकतो आपण इथे. फोकस इज ऑलवेज ऑन ड्युरेशन. ड्युरेशनवर फोकस असणार आहे किंवा कालावधीवर या टेन्सवर फोकस आहे. यूज बिन प्लस वर्ब आय एन जी. इथे बिन आणि वर्ब आय एन जी वापरणार आहे. हॅज अँड हॅव, हॅज कधी वापरायचं आहे तर ही, शी, इटसाठी हॅज वापरायचं आहे. हॅव कधी वापरायचं आहे तर आय, यू, वी, दे साठी हॅव वापरायचं आहे. कॉमन विथ फॉर ऑर सिन्स, म्हणजे फॉर आणि सिन्स या टेन्समध्ये आपण बऱ्याच वेळा वापरणार आहे. क्विक कंपॅरिझन टिप बघूया आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्ससाठी. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स फोकस काय आहे, रिझल्टवर आहे. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फोकस काय आहे तर ड्युरेशनवर आहे, म्हणजे कालावधीवर. रिझल्टवर म्हणजे जो परिणाम आहे त्याच्यावर फोकस. आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क म्हणजे काय, मी माझं काम पूर्ण केलं आहे, तर रिझल्टवर फोकस आहे प्रेझेंट परफेक्टचा. पण आय हॅव बीन वर्किंग फॉर 3 hours म्हणजे 3 तास झाले मी काम करतोय, तर ड्युरेशनवर फोकस आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. कॉमन मिस्टेक्स बघूया. आय हॅव बीन राईट इंग्लिश फॉर हाफ एन आवर, चालणार नाही. आय हॅव बीन रायटिंग इंग्लिश फॉर हाफ एन आवर, तर इथे आय एन जी फॉर्म वापरलाय. शी हॅज बीन वर्क हिअर सिन्स 5 years, चालणार नाही. तर शी हॅज बीन वर्किंग हिअर फॉर 5 years, इथे आय एन जी फॉर्म वापरलाय. आणि इथे सिन्सच्या जागी आपण फॉर वापरलाय. सिन्स कधी वापरतोय तर जो स्टार्टिंग पॉईंट असेल तर सिन्स वापरतोय. आणि फॉर कधी वापरतोय, कॅल्क्युलेटेड म्हणजे मोजलेला वेळ असेल तर तिथे फॉर वापरणार आहे. ही इज बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग म्हणजे काय, आता इथे इज नाही वापरणार आहे का, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये इज नाही वापरणार आहे आपण. इथे काय वापरणार आहे, हॅज किंवा हॅव. तर इथे ही असल्यामुळे आपण हॅज वापरतोय. सो ही हॅज बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग म्हणजे तो सकाळपासून अभ्यास करत आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा टेन्स समजला असावा. समजला असेल तर क्विज सोडवा. तुम्हाला नवीन व्हिडिओ देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बाय.